लॉकडाऊनच्या काळात बंद झालेले बुलढाणा शहरातील 4ही शिवभोजन केंद्र पूर्ववत सुरू झाले असून संचारबंदीनंतर अत्यावश्यक सेवेतील हमाल, कामगार व निराश्रित गरजूंनी या शिवथाळीला प्रतिसाद दिला आहे। विशेष म्हणजे 1 तासाने केंद्र उघडे ठेवण्याची वेळ वाढवून सुरक्षित अंतर ठेवून शिवभोजनचे पार्सल प्रत्येक केंद्रावर वाटप करण्यात आले आहे। प्रजासत्ताक दिनापासून बुलढाणा शहरात 4 ठिकाणी शिवभोजन थाळीचा उपक्रम सुरू झाला। या 4 केंद्रावर शिवथाळीचा उपक्रम दुपारी 2 तास ऑनलाईन ॲप्लिकेशनद्वारे सुरू होता। 10 रुपयात थाळीचे 150 ग्राहक झाले की आपोआप ॲप्लिकेशन बंद होत होते। साहजिकच त्यानंतर थाळीसाठी रांगेत असलेल्या नागरिकांना 10 रुपयात थाळी मिळत नव्हती। मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या शिवभोजन केंद्र शासनाने 22 मार्चला बंद करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु 28 मार्चला पुन्हा शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले आहे। त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील हमाल वर्ग, कामगार व शहरातील निराधार भिक्षेकरी यांना शिवभोजनाचा मोठा आधार मिळाला आहे। या शिवभोजनावर हात धुणे, सुरक्षित अंतर ठेवून पार्सल घेणे इत्यादी नियम पाळले जात आहे। तीर्थ शिवभोजन केंद्र कसं करता येईल, एखादा गाडी ऑटो वगैरे त्याच्यामध्ये पॅकेट सगळे ठेवून ते अवेलेबल करून देणं, असा आमचा प्रयत्न पुढे राहीलच। त्याबद्दल आम्ही विचार करतोय आता। मोबाईल व्हॅन सारखं, जेणेकरून जे येऊ शकत नाहीत, काही दिव्यांग आहेत त्यांना त्या ठिकाणी उपलब्ध व्हावं। काही लेबर्स वर्ग असतात, आता सध्या कर्फ्यू आहे त्याच्यामुळे ते येऊ शकत नाही, तर त्यांना आपण फूड पॅकेट्स देण्याची सुविधा उपलब्ध करून देऊ। भारत बंद सांगितला होता 1 दिवसासाठी, त्या दिवसापासून नंतर मग आम्ही आपल्या बुलढाण्यामध्ये 144 कलम लागली होती, त्याच्यामुळे आम्ही बंद ठेवले केंद्र। सगळे 4 केंद्र बंद होते आपल्या बुलढाण्यातले। परंतु काल आम्हाला DOC साहेबांनी पुन्हा आम्हाला एक नोटीस, आम्हाला मेसेज टाकून सगळ्यांना बोलून घेतलं आणि त्यांनी आम्हाला एक पत्र दिलं सगळ्यांना की उद्यापासून तुम्ही सगळे चालू करा शिवभोजन केंद्र। आणि त्याच्या धर्तीवर, कारण त्यांचं म्हणणं पडलं की आपले जे बेघर आहे आणि जे आपल्या बुलढाण्यामध्ये रस्त्यावर इकडे तिकडे फिरतात त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करण्यासाठी ते म्हणे 10 हो, 20 हो, 25 हो, जेवढे होतील तेवढे सगळ्यांना, जे भुकेले जे कोणी आपल्या इथं भुकेलं राहू नये आणि कोणी भुकेल्यापासून मरू नये, भुकेपासून कोणी मरू नये, त्यांच्यासाठी त्यांनी सुरू केलेला हे उपक्रम आपण अत्यावश्यक सेवेमध्ये मोडतो। त्याच्यामुळे पुन्हा आपल्याला शिवभोजन चालू करायचं, त्याच्यामुळे आम्हाला आदेश भेटल्यामुळे आम्ही आज सकाळपासून शिवभोजन सुरू केलेलं आहे। विदर्भ न्यूज करिता बुलढाणा येथून प्रशांत खंडारे।